महायुतीचे अनेक मंत्री नामधारी, दालन नसल्याने पदभार अडला। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत गेल्या महिन्याच्या 23 तारखेला मिळाले। त्याला महिना उलटला तरी अद्याप काही मंत्री पदभाराविना आहेत। खातेवाटपानंतर 8 दिवसांनीही अनेक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार अद्याप घेतलेलाच नाही। त्यामुळे ते नामधारी असून त्यांच्या खात्याचा कारभार सरकारी बाबू चालवत आहेत। राज्य मंत्रिमंडळातील 39 पैकी 20 मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार शपथविधीला 2 आठवडे होऊनही अद्याप हाती घेतला नसल्याचे समजलंय। त्यात पुणे जिल्ह्यातील दत्ता भरणेंसारखे कॅबिनेट मंत्रीही आहेत। पदभार न घेण्यामागे नाराजी आहे अशी चर्चा आहे। प्रत्यक्षात या मंत्र्यांची दालने तयार नसणे हे त्यामागील मोठे मुख्य कारण असल्याचे समजते। नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय, शिक्षण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजशी बोलताना त्याला दुजोरा दिला। आपण नाराज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आपले दालनच तयार नसल्याने पदभार घेऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले। नवीन वर्षात 2 जानेवारीला तो स्वीकारणार आहे असे त्या म्हणाल्या। त्या पुण्यातील पर्वती मतदारसंघातून 4थ्यांदा आमदार झालेल्या आहेत। तर पुणे जिल्ह्यातील दुसरे मंत्री आणि क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खात्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे हे परदेशात असल्याने त्यांनी पदभार घेतलेला नाही। अशाच काहीशा वैयक्तिक कारणामुळे अनेक मंत्र्यांनीही तो न घेतल्याचे समजले। ते इंदापूरमधून निवडून आले आहेत। गेल्या वेळी ते राज्यमंत्री होते। आता त्यांचे प्रमोशन होऊन ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत। विधानसभा निवडणूक निकालानंतर पहिल्या दिवसापासून महायुतीने प्रत्येक बाबतीत मोठा विलंब लावलाय। प्रथम त्यांनी सरकार स्थापनेसाठी 12 दिवस घेतले। गेल्या वेळी ते एका दिवसात स्थापन न झाल्याने लगेच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावली होती। यावेळी मात्र ती 12 दिवसांनी सुद्धा लागली नाही। 3 पक्षांच्या महायुतीत मुख्यमंत्री पदावरून प्रथम घोडे अडले। त्याला 12 दिवस लागले। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याने 5 तारखेला त्यांचा आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचाच शपथविधी झाला। नंतर कोणाला मंत्री करायचे हा मोठा घोळ महायुतीत रंगला। त्याने 10 दिवस घेतले। अखेर 15 तारखेला राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला इतर मंत्र्यांचा शपथविधी झाला। त्यावरून मोठे नाराजी नाट्य झाले। छगन भुजबळांसारख्या अनेक मंत्र्यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला। तो सुरू असताना शपथ घेतलेल्या मंत्र्यांत खात्यावरून स्पर्धा लागली। त्यामुळे खातेवाटपालाही विलंब झाला। 6 दिवसांनी 21 तारखेला केला गेला तर आता त्याला 8 दिवस उलटून गेल्यानंतरही खात्याचा पदभार खोळंबला आहे।